स्वागत आहे मित्रांनो तुमचे एका नव्या व्हिडिओत। आज आपण बघणार आहोत पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न क्रमांक 1। राज्य शासनाने राज्य क्रीडा दिवस हा टिंबटिंब खेळाडूच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यास सुरुवात केली आहे। पर्याय क्रमांक 1 खशाबा जाधव, पर्याय 2 सचिन तेंडुलकर, पर्याय 3 कविता राऊत, पर्याय 4 नीरज चोप्रा। याचे योग्य उत्तर आहे खशाबा जाधव। प्रश्न क्रमांक 2 नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या वर्षी होणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2027, पर्याय क्रमांक 2 2026, पर्याय क्रमांक 3 2025, पर्याय क्रमांक 4 2028। याचे योग्य उत्तर आहे 2027। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे पुढील सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे, जो 17 जुलै 2027 पासून सुरू होणार आहे तर 17 ऑगस्ट 2027 पर्यंत चालणार आहे। कुंभमेळ्याचे ठिकाण नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर। प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष कोणाची निवड झाली आहे? पर्याय क्रमांक 1 नीलम गोरे, पर्याय क्रमांक 2 अंबादास दानवे, पर्याय क्रमांक 3 अण्णा बनसोडे, पर्याय क्रमांक 4 राम शिंदे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अण्णा बनसोडे। विधानसभा सभापती राहुल नार्वेकर, विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, विधानसभा विरोधी पक्षनेता रिक्त आहे। विधान परिषद सभापती राम शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे। प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली आहे? पर्याय क्रमांक 1 अजय शेठ, पर्याय क्रमांक 2 राहुल पांडे, पर्याय क्रमांक 3 मनोज पांडे, पर्याय क्रमांक 4 बी सुमित रेड्डी। याचे योग्य उत्तर आहे राहुल पांडे। राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अजय सेठ यांची भारताचे नवे अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 5 66वी महाराष्ट्र केसरी विजेता कोण ठरला आहे? पर्याय क्रमांक 1 वेताळ शेळके, पर्याय क्रमांक 2 पृथ्वीराज मोहोळ, पर्याय क्रमांक 3 शिवराज राक्षे, पर्याय क्रमांक 4 अभिजित कटके। याचे योग्य उत्तर आहे वेताळ शेळके। वेताळ शेळके हा 66वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे, ज्याने कुस्तीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या पृथ्वीराज पाटीलवर मात केली आहे। प्रश्न क्रमांक 6 भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारत सरकारने सुरू केलेले ऑपरेशन कोणते? पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन ब्रह्मा, पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन नरेंद्र, पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन भारती, पर्याय क्रमांक 4 ऑपरेशन म्यानमार। याचे योग्य उत्तर आहे ऑपरेशन ब्रह्मा। प्रश्न क्रमांक 7 प्रचंड हे खालीलपैकी काय आहे? पर्याय क्रमांक 1 लढाऊ नौका, पर्याय क्रमांक 2 लढाऊ हेलिकॉप्टर, पर्याय क्रमांक 3 लढाऊ विमान, पर्याय क्रमांक 4 लढाऊ तोफगोळा। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लढाऊ हेलिकॉप्टर। प्रचंड हे लढाऊ हेलिकॉप्टर आहे। प्रश्न क्रमांक 8 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? पर्याय क्रमांक 1 मुकेश खुल्लर, पर्याय क्रमांक 2 रणजित पाटील, पर्याय क्रमांक 3 मोहन जोशी, पर्याय क्रमांक 4 रमेश नाईक। याचे योग्य उत्तर आहे मुकेश खुल्लर। 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्ती सनद अधिकारी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। धन्यवाद मित्रांनो।